नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जसं रक्त अत्यावश्यक असतं, तसेच मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथाची साथ आवश्यक असते. वाचनामुळं विचारांना दिशा मिळते, ज्ञानाची कक्षा विस्तारते आणि व्यक्तिमत्व समृद्ध होतं. त्यामुळे प्रत्येकानं नियमित वाचनाची सवय लावणं ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केलं. तर काळानुसार नवे तंत्रज्ञान येतच राहणार आहे, मात्र त्या बदलत्या वातावरणातही वाचनाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. कारण वाचन माणसाला विचारांनी समृद्ध करतं, ज्ञानाची दारे उघडतं आणि व्यक्तिमत्वाला उंची देतं. समाजात वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केलं आहे. परभणी येथे वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या परिसरात 2 दिवसीय परभणी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन प्राध्यापक भालेराव यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कवी केशव वसेकर, डॉक्टर धर्मराजवीर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, मोबाईलमुळं वाचनाचं माध्यम बदललं असलं तरी वाचकांची संख्या कमी झालेली नाही. मात्र काय वाचावं याचं मार्गदर्शन आजच्या नव्या पिढीला होणं खूप गरजेचं आहे. मोबाईल केवळ मनोरंजनाचं साधन व्हायला नको, त्यात AI आता नवीन आव्हानं उभे ठाकली आहेत. या तंत्रज्ञानामुळं उत्तर सहज मिळत असले तरी नवकल्पना आणि संशोधनासाठी मानवी मेंदूला सक्रिय ठेवणं कठीण होत आहे. जर मनाच्या आणि मेंदूच्या नैसर्गिक जाणीवा शाबूत ठेवायच्या असतील तर वाचन हे आवश्यकच आहे. शिवाय उपवासाप्रमाणे कोणताही एक पूर्ण दिवस मोबाईल आणि लॅपटॉपपासून स्वतःला दूर ठेवून वाचनासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं हे गरजेचं आहे. आपले मराठी साहित्य खूप दर्जेदार आहे. आपली भाषा आणि संस्कृती हे टिकवण्यासाठी हे साहित्य नवी पिढीनं जरूर वाचावं, असं आवाहन देखील जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी यावेळी केलं. परभणी महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवाजी शेषराव भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. दरम्यान परभणी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी गटनेत्या तिरुमला खिल्लारे, मोकिंद खिल्लारे, प्रवीण गायकवाड उपस्थित होते. यापुढे पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी परभणी शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे भरोसे यांनी यावेळी स्पष्ट केले. अलीकडच्या काळात हिंदू आणि मुस्लिम समाजाचे अनेक सण एकत्र येताना दिसत आहेत. हे एक प्रकारे एकात्मतेचं प्रतीक म्हणावं लागेल. अशावेळी समाज बांधवांनी एकीनं शांततेत सण साजरे करावेत. सण साजरे करत असताना कुठेही गालबोट लागणार नाही, अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. जर कुठे अनुचित प्रकाराची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची माहिती कळवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. आगामी रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती हे सण आणि उत्सव जिल्ह्यातील नागरिकांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल, संबंधित विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी म्हणाले, रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती समाज बांधवांनी सामंजस्याने आणि आनंदाने साजरे करावे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.
समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. समाज माध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी. महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. जस्टिस अनंत बदर समितीने आज सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अ ब कड वर्गीकरणाचा अहवाल सादर केला. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, अश्विनी भिडे, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला घेऊन लवकरच राज्यामध्ये अ ब कड वर्गीकरण लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली. परभणी जिल्ह्यातील बामणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं मानवत परिसरातील रुडी येथे केलेल्या कारवाईत ताब्यात घेतला आहे. या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार परभणी पोलिसांना या टोळीची उकल करण्यात यश आलं आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस स्थानकामध्ये घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी एका कारने वालूर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील जगताप, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, चाटे, कवटाळे, परसोडे, क्षीरसागर, डुबे, पौळ, हनवते, कश्यप, साने यांचं पथक पाथरी रोडवरील पेडगाव परिसरात गस्तीवर होतं. सदर पथकास या संदर्भात माहिती मिळाली असता त्यानंतर पथक तात्काळ वालूर परिसराकडे रवाना झालं. यावेळी आरोपी एका कारने वालूर मार्गे पाथरीकडे फरार होण्याच्या प्रयत्नात असल्याचं आढळून आलं. पथकानं सदर कारचा पाठलाग करून कारला मानवत रोड परिसरातील रोढी पाटीवर थांबवलं. कारमध्ये पथकाला संशयित आरोपी मिळून आला. पथकानं चौकशी केली असता त्याचं नाव जायका तुकाराम शिंदे, राहणार केवी, जिल्हा सोलापूर असं असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कार चालकास आरोपीच्या सामानाबाबत विचारत असता त्याने त्याच्या गाडीच्या डिक्कीतून एका पांढऱ्या रंगाची थैली काढून पथकाला दिली. या थैलीमध्ये घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने आरोपी हा चोरी प्रकरणातील नियमित सवयीचा असल्याची माहिती पुढे आली. आरोपीला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणून पोलीस खाके दाखवताच त्याने साथीदार आनंद्या राजकुमार काळे, राहणार कोरफळे, जिल्हा सोलापूर, लल्या भोसले शिंदे, संतोष वैजनाथ भोसले, अजय किरण भोसले यांच्यासोबत बामणी जिंतूर परिसरात चोरी केल्याची कबुली केली. तपासादरम्यान बामणी परिसरातील घरफोडीतून आरोपीच्या हिश्श्याला आलेले 60,000 रुपये आणि जिंतूर परिसरात केलेल्या गुन्ह्यातील एक तिजोरी भंगारामध्ये विकून आलेले 12,000 रुपये जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी आरोपींना बामणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.